धनगर आरक्षण प्रश्नी आज मुंबईमध्ये फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे। यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी फडणवीस आज चर्चा करणार आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चौंडीमध्ये यशवंत सेना उपोषण करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही बैठक बोलावली आहे। धनगर आरक्षण प्रश्नी आज मुंबईमध्ये फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे। यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी फडणवीस आज चर्चा करणार आहेत। चौंडीमध्ये सध्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे आणि याच कार्यकर्त्यांशी फडणवीस चर्चा करणार आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेच्या वतीनं हे उपोषण केलं जात आहे। धनगर आरक्षण प्रश्नी आज उपमुख्यमंत्री फडणवीस हे यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांचं सध्या उपोषण सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद। उमर, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रथमेश सर, धनगर आरक्षण प्रश्नी आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता विधान भवन येथे यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री फडणवीस हे बैठक करणार आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी यशवंत सेना जे आहे तर ते उपोषण करणार होते आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण करून शेवटच्या दिवशी म्हणजेच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे सर्वजण जे आहे तर ते आत्मदहन करणार होते, असा इशारा जे आहे तर ते यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता आणि त्या संदर्भातलं निवेदन देखील राज्य सरकारला पाठवण्यात आलं होतं। त्या निवेदनाची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने धनगर समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आज दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधान भवन या ठिकाणी धनगरांच्या आरक्षणाप्रश्नी एक बैठक होणार आहे। प्रथमेश सर, नक्कीच उमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात।